जागतिक महिला दिनानिमित्त धुळ्यात स्तरीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 8 मार्च ते 10 मार्च या 3 दिवसीय ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हास्तरीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनाचे आयोजन आजपासून धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स या ठिकाणी डाएट कॉलेज या ठिकाणी सदर हे प्रदर्शन भरवण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज साक्री आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी धुळे जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उमेदचे उद्धव धारणे, बांधकाम विभागाचे अधिकारी मुकेश ठाकूर आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या सरस वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले। तर यात स्वयंसिद्धा महोत्सवामध्ये 52 स्टॉल लावण्यात आले असून महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेले उत्पादने विक्री करणे आणि शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी या ठिकाणी देण्यात आली असून या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या आदी वस्तूंचा समावेश असून या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाही तर उच्च दर्जाची आहेत ते उपलब्ध करून दिले असून धुळेकर नागरिक जनतेने या ठिकाणी येऊन या वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। तर सदर या प्रसंगी या ठिकाणी महिला बचत गट, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मी स्वतःच एक छोटस गीत तयार केलं आणि ते मी गाते। बचत गट उभे झाले शासनामुळे, नवरे पडले मागण बाया आल्या पुढे, सुधारले आता घरदार बचत गटामुळे। चूल आणि मुलं दिसत नव्हता धुळे मला जिल्हा, चूल आणि मुलं दिसत नव्हता धुळे मला जिल्हा। बचत गटाच्या साह्याने पाहून आली मी दिल्लीचा किल्ला, गेली मी पुढे या उमेदामुळे, सुधारले आता घरदार बचत गटामुळे। 5 दिवसाच्या प्रदर्शनीला जशी माहेरात मी आली, जाळून गाणं नाही, भांडे घासणं नाही, काय ऐकतोच गाणं नाही ऐकतोच राहिनं म्हणजे किती आपल्या शासनानं आपल्या उमेदनं आपल्यासाठी काय केलं। 5 दिवसाच्या प्रदर्शनीला जशी माहेरात मी आली, 2 पैसे दिसले डोळ्याने मन हर्षून हर्षून गेली मी पुढे या शासनामुळे, सुधारले आता घरदार बचत गटामुळे। सचिवबाईला दिलं मान मला प्रदर्शनीला हे जाणं, सचिवबाईला दिलं मान गाणं गायलं हिवराळे बाईनं, गेली मी पुढे या शासनामुळे सुधारले
गटामुळे. आपल्या समोर आजच्या 8 मार्चच्या अतिशय शुभ अशा दुपारी उपस्थित असलेल्या प्रत्येक तालुक्यातून आलेल्या 400 भगिनी, एकूण 100 भगिनी ताई प्रत्येक तालुक्यातून आलेल्या आहेत. आम्ही खुर्च्या 400 आणल्या होत्या, पण मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त आल्यात. काही महिला बाहेर पण बसल्यात आणि बचत गटांमध्ये ज्यांचे स्टॉल लागलेत त्या सुद्धा महिला, सर्व उमेदचं कॅडर, सगळ्यांचं मी खूप खूप आजच्या या उद्घाटन प्रसंगी सगळ्यांचं मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम 8 मार्च जागतिक दिनाच्या सर्व महिला भगिनींना मी प्रशासनाच्या वतीने, माझ्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व नारी शक्तीला सलाम करतो. आपण आपली सगळी घरची कामं करून ह्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं घर ओलांडून ह्या ठिकाणी आलात, हीच मोठी कौतुकाची बाब आमच्यासाठी आहे. असं म्हणतात की नारीचे जगात आहे कर्तृत्व विशाल. ह्या ठिकाणी विशाल नरवडे सर बसलेले आहेत. तीच खरी प्रत्येकाच्या ऊर्जेची मशाल. ह्या प्रास्ताविक करताना उमेद अभियान म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान जीवनोन्नती अभियानाला धुळे जिल्ह्यामध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने सन 2018 पासून सुरुवात झाली. या अगोदर हे अभियान राबवण्या अगोदर आपण स्वर्ण जयंती ग्राम स्वराज रोजगार योजना म्हणून बचत गटांची चळवळ राबवत होतो आणि केंद्र आणि राज्य शासनाचं त्यांनी एकच स्वरूप, मिशन स्वरूप देण्यासाठी आणि एक ग्रामीण भागामध्ये गरजू वंचित कुटुंबांचा सहभाग वाढवून गरिबीचं कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी आणि प्रत्येक महिलेला सक्षम करण्यासाठी या अभियानाची सुरुवात झाली. आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 14,600 बचत गट आपण आजपर्यंत स्थापन केलेले आहेत. प्रत्येक बचत गटात किमान 10 महिला आहेत. म्हणजेच साधारणतः 1.5 लाख कुटुंबांशी निगडीत असणारी आपल्या धुळे जिल्ह्यातली सर्वात मोठी चळवळ म्हणजे ही आपल्या महिला बचत गटांची चळवळ आहे. आणि याच्यामध्ये मी 1.5 लाखच म्हणलो, परंतु एकूण समाविष्ट कुटुंब 1,91,000 झालेले आहेत. आजपर्यंत आपण रिव्हॉल्विंग फंड जवळपास 10,573 बचत गटांना देऊ शकलेला आहे. म्हणजे साधारणतः आपण 80% बचत गटांना तो रिव्हॉल्विंग फंड वाटलेला आहे, ज्याची किंमत साधारणतः 16 कोटी रुपये होते. आपण ह्या सर्व बचत गटांना बँकांच्या कर्जाद्वारे आजपर्यंत 850 कोटी रुपये बचत गटांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास सहज शक्य झालेलं आपल्याला. या समूहांना आपण समुदाय गुंतवणूक निधी सुद्धा देत असतो. तो साधारणतः आपण 4,393 समुदायांना तो निधी दिलेला आहे आणि त्या निधीची किंमत जवळपास 28.72 कोटी इतकी रुपये आहे. तर ही आकडेवारी मी न जाता एक लखपती निधी म्हणून माननीय पंतप्रधान महोदयांचा एक अतिशय महत्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांना आणि आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं अपेक्षित आहे की आपल्या राज्यातील प्रत्येक महिला 12 महिन्यामध्ये किंवा 4 सीझनमध्ये तिने स्वतःचं उत्पन्न किमान 1 लाख रुपये हे कमवावं. म्हणजे साधारणतः प्रत्येक महिन्याला 10,000 ॲव्हरेज कमवावं आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि कुटुंबाला सुद्धा हातभार लावावा, ही अपेक्षा आहे.